नमस्कार. आपल्या आयुष्यात असं कधी झालंय का की आपल्याला एखाद्या जवळच्या व्यक्तीला अगदी मनापासून योग्य सल्ला द्यायचा असतो, पण नेमकी शब्दच सुचत नाहीत? किंवा आपण काहीतरी चांगलं सांगायला जातो आणि समोरचा त्याचा पूर्णपणे चुकीचा अर्थ घेतो? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, तेही 2500 वर्षांपूर्वीच्या धम्मपद या ग्रंथातून. यातली 77वी गाथा ही आपल्याला फक्त सल्ला कसा द्यावा हे नाही सांगत, तर सूज्ञपणे मार्गदर्शन करण्याची आणि ती स्वीकारण्याची कला शिकवते. चला तर मग एका प्राचीन कथेपासून सुरू होणारा हा प्रवास आपल्या आजच्या जीवनापर्यंत कसा येऊन पोचतो ते पाहूया. तर आज आपण काय पाहणार आहोत? आपला प्रवास सुरू होईल किटागिरी नावाच्या एका ठिकाणच्या नाट्यमय घटनेपासून. मग आपण थेट बुद्धांच्या मूळ उपदेशाकडे, त्या शक्तिशाली गाथेकडे वळू. एकदा का त्या गाथेचं सार समजलं की मग आपण तेच ज्ञान आपल्या आजच्या जगात, आपल्या आयुष्यात कसं वापरायचं हे शोधू. आणि हो, हे सगळं फक्त ऐकून सोडून द्यायचं नाहीये. हे ज्ञान कृतीत कसं आणायचं यासाठी एक छोटासा सरावही करणार आहोत आणि मग एका अंतिम चिंतनाने या प्रवासाचा शेवट करू. चला थोडं कल्पना विश्वात रमूया. विचार करा की आपण श्रावस्तीमधील जेतवन विहारात आहोत. दुपारचं ऊन पिंपळाच्या पानांतून झिरपतंय, जमिनीवर सुंदर नक्षी उमटवते आहे. हवेत जाईच्या फुलांचा मंद गोड सुगंध पसरलाय आणि कानावर भिक्खूंच्या धम्मपठणाचा धीर गंभीर लयबद्ध आवाज येतोय. किती शांत, किती पवित्र वातावरण आहे नाही का? पण या शांततेचा भंग होतो. किटागिरी नावाच्या ठिकाणाहून एक अस्वस्थ करणारी बातमी येते. ही बातमी आहे अस्सज्जी आणि पुनब्बसुका नावाच्या 2 भिक्खूंबद्दल, ज्यांच्या वागण्याने संघाच्या पायालाच हादरा बसला होता. ही बातमी खरंच खूप गंभीर होती. अस्सजी आणि पुन्नबसुका, जे बुद्धांच्या प्रमुख शिष्यांचेच अनुयायी होते, त्यांचं वागणं संघाच्या नियमांना पूर्णपणे पायदळी तुडवणारं होतं. त्यांचं गैरवर्तन इतकं वाढलं होतं की किटागिरीतल्या त्या पवित्र विहाराची सगळी शांतताच भंग पावली होती. त्यांच्या वागण्यामुळे फक्त संघाची एकता धोक्यात आली नव्हती, तर जे भिक्खू तिथे प्रामाणिकपणे साधना करत होते त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. आणि त्यांच्या चुका काही किरकोळ नव्हत्या. ते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी फुलांची झाडं लावत नव्हते, तर भिक्खूंच्या आचारसंहितेचं सर्रास उल्लंघन करत होते. लोकांच्या घरात जाऊन चुकीच्या पद्धतीने वस्तू मिळवत होते. या सगळ्यामुळे काय झालं? सामान्य लोकांचा संघावरचा विश्वास उडू लागला आणि संघाच्या आतच असंतोषाची भावना पसरू लागली. त्यांचं वर्तन हे संघाच्या मूळ सिद्धांतांवरच एक प्रकारचा आघात होता. आणि मग ही बातमी बुद्धांपर्यंत पोचली. त्यांच्या चेहऱ्यावर अपार करुणा तर होतीच, पण त्याचबरोबर एक दृढ निश्चयही दिसला. त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य लगेच ओळखलं. त्यांनी आपले 2 प्रमुख शिष्य सारिपुत्त आणि मोगल्लान यांना बोलावून घेतलं. असं म्हणतात की बुद्धांच्या केवळ उपस्थितीनेच तिथलं गंभीर वातावरण बदलून गेलं. त्यात एक विलक्षण स्थिरता आणि स्पष्टता आली. आता वेळ आली होती एका अशा उपदेशाची, जो फक्त त्या 2 भिक्खूंसाठी नव्हता, तर येणाऱ्या हजारो वर्षांसाठी एक मार्गदर्शक ठरणार होता. ओवदेयानुशासय्य असभ्याच निवारये सतम हिस्सोपियो होती असतम होती अप्यो. या गाथेचा अर्थ खूप खोल आहे. सोप्या शब्दांत सांगायचं तर, जो ज्ञानी माणूस इतरांना योग्य मार्ग दाखवतो, त्यांना चुकीच्या वाटेवर जाण्यापासून थांबवतो, तो चांगल्या लोकांना, सज्जनांना नेहमीच आवडतो. पण जे वाईट मार्गावर आहेत, जे चुकीचं वागतायत, त्यांना असा सल्ला देणारा माणूस कधीच आवडत नाही. त्यांना तो आपला शत्रू वाटतो. आता आपण या गाथेच्या हृदयात प्रवेश करूया. पाली भाषेचं सौंदर्य तिच्या सूक्ष्मतेत आहे. इथे वापरलेले 2 शब्द पहा, ओवदेय आणि अनुशासय्य. ओवाद म्हणजे काय? तर भूतकाळात केलेल्या चुकीबद्दल दिलेला उपदेश, म्हणजे तू हे जे केलंस ते चुकीचं होतं. आणि अनुशासना म्हणजे भविष्यात काय होऊ शकतं याबद्दल दिलेली सूचना किंवा चेतावणी. म्हणजे जर तू असंच वागत राहिलास तर याचे परिणाम वाईट होतील. एक भूतकाळाकडे पाहतो तर दुसरा भविष्याकडे. हा छोटासा फरक समजून घेणं म्हणजे सुज्ञ सल्ला देण्याच्या कलेत पारंगत होण्यासारखं आहे. म्हणूनच ही कथा आणि ही गाथा केवळ अस्सजी आणि पुनब्बसुका यांच्यापुरती मर्यादित राहत नाही. हे एक कालातीत सूत्र बनतं. आपल्या सगळ्यांसाठी एक मार्गदर्शक पुस्तिका बनते. हे आपल्याला शिकवतं की योग्य वेळी योग्य पद्धतीने दिलेला सल्ला किती मौल्यवान असतो. हा सल्ला म्हणजे टीका करणं नव्हे, तर करुणेतून आणि शहाणपणातून केलेला एक हस्तक्षेप आहे, जो एखाद्याला चुकीच्या मार्गावरून परत आणू शकतो. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. 2500 वर्षांपूर्वी सांगितलेली ही गोष्ट आजच्या धावपळीच्या गुंतागुंतीच्या जीवनात कशी लागू पडते, नाही का? आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आपल्या प्रियजनांना योग्य सल्ला देताना आपण या सिद्धांताचा वापर कसा करू शकतो? गाथेमध्ये असभ्य असा एक शब्द आलाय. त्याचा अर्थ आहे असामाजिक किंवा अयोग्य कृत्य. यामध्ये हत्या,
चोरी, खोटं बोलणं यांसारख्या मोठ्या गोष्टी येतात. बौद्ध तत्वज्ञानानुसार अशी सगळी चुकीची कामं प्रेम म्हणजे मेत्ता आणि करुणा यांच्या अभावातून जन्माला येतात. म्हणूनच जेव्हा आपण कोणाला सुज्ञ सल्ला देतो तेव्हा आपण फक्त त्यांचं बाह्यवर्तन थांबवत नाही, तर त्यांच्या आत प्रेम आणि करुणेचं बीज पेरण्याचा प्रयत्न करत असतो. हाच यामागचा खरा उद्देश आहे. चला, आता हे प्राचीन शहाणपण आजच्या जीवनातल्या 3 वेगवेगळ्या परिस्थितीत कसं लागू करता येईल ते पाहूया. हे प्रसंग आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात कधी ना कधी आले असतील किंवा येऊ शकतात. पहिला प्रसंग घेऊया कामाच्या ठिकाणचा. समजा एखादा सहकारी सतत इतरांविषयी वाईट बोलतो, नकारात्मकता पसरवतो. त्याला एकट्यात बोलावून मागच्या आठवड्यात मीटिंगमध्ये तुम्ही जे बोललात त्यामुळे टीमचं मनोधैर्य खचलं असं सांगणं म्हणजे झाला ओवाद, भूतकाळातल्या कृतीवरचा उपदेश. आणि असंच वादत राहिल्यास तुमच्या व्यावसायिक संबंधांवर वाईट परिणाम होऊ शकतो. ही झाली अनुशासना, भविष्याबद्दलची सूचना. आता दुसरा प्रसंग डिजिटल जगाचा. जर आपला एखादा मित्र किंवा मैत्रीण सतत चुकीच्या माहितीच्या जाळ्यात किंवा सोशल मीडियाच्या व्यसनात अडकली असेल, तर तू गेल्या महिन्यात किती वेळ वाया घालवला आहेस याचा विचार कर. हा झाला ओवाद. आणि यामुळे तुझ्या मानसिक आरोग्यावर आणि कामावर गंभीर परिणाम होऊ शकतो. ही झाली अनुशासना. आणि तिसरा सर्वात अवघड प्रसंग, जेव्हा आपली एखादी जवळची व्यक्ती स्वविनाशाच्या मार्गावर असते, तेव्हा अत्यंत करुणेने तिच्या भूतकाळातल्या चुका दाखवून देणं ओवाद आणि भविष्यातल्या गंभीर धोक्यांची जाणीव करून देणं अनुशासना हे आपलं कर्तव्यच ठरतं. चला, आतापर्यंत आपण खूप काही ऐकलं, समजून घेतलं, पण आता हे ज्ञान फक्त डोक्यात न ठेवता त्याला आपल्या जीवनाचा भाग बनवूया. या शेवटच्या भागात आपण एक छोटीशी कृती करणार आहोत, जी आपल्याला हे शिकलेलं ज्ञान लगेच अंमलात आणायला मदत करेल. आज थोडा वेळ काढा, एका शांत जागी बसा आणि विचार करा, आपल्या आयुष्यात असं कोणतं नातं आहे जिथे आपल्या मार्गदर्शनाची खरोखरच गरज आहे. आता विचार करा, त्या व्यक्तीला सध्या ओवाद म्हणजे तिच्या भूतकाळातल्या चुकांवर आधारित उपदेशाची जास्त गरज आहे की अनुशासना म्हणजे भविष्यातल्या धोक्यांबद्दलच्या सूचनेची जास्त गरज आहे. या क्षणी या परिस्थितीत कोणता मार्ग जास्त योग्य आणि जास्त करुणामय असेल यावर शांतपणे चिंतन करा. या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विचाराकडे येऊन पोहोचलो आहोत. हा विचार आपल्याला आपल्या नैतिक जीवनात निवड करण्याच्या शक्तीची जाणीव करून देतो. आणि हे बुद्धांचे शब्द हे आपल्याला प्रचंड प्रेरणा देतात. ते म्हणतात की वाईट सवयी, वाईट विचार सोडणं शक्य आहे आणि चांगले गुण, चांगल्या सवयी विकसित करणंही शक्य आहे. जर ते शक्यच नसतं तर मी तुम्हाला तसं करायला सांगितलंच नसतं. यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की बदल शक्य आहे. योग्य मार्गदर्शनाने आणि स्वतःच्या प्रयत्नाने प्रत्येक व्यक्ती चांगल्या मार्गावर प्रगती करू शकते. आणि हाच या गाथेचा अंतिम आणि सर्वात शक्तिशाली संदेश आहे.